बातमी शिवसेना उभाठा पक्षानं लोकसभा अध्यक्षांच्या एका निर्णयाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। आपल्या पक्षाच्या 6 खासदारांना एकनाथ शिंदे गटात विलीन होण्यास परवानगी देण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून आव्हान देण्यात आले। शिवसेना उभाठाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयात बाजू मांडली। संसदेत पक्षाचे कामकाज पूर्णपणे बाधित झाले असून या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, काय अधिकची अपडेट याबद्दल? प्रतीक्षा, आपल्याला माहित असेल की 6 खासदार जे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्या 6ही खासदारांनी आता शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे। या निर्णयाच्या विरुद्ध आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये देवदत्त कामत जे आहेत त्यांच्या वकिलाच्या वतीने म्हणलं आहे की यामुळे संसदेचं कामकाज करण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अनेक अडचणी येत आहे, त्यामुळे या संदर्भात तातडीने सुनावणी घ्यावी। ज्या पद्धतीने लोकसभा अध्यक्षांनी याला परवानगी दिलेली आहे आणि या 6ही खासदारांना शिवसेनेमध्ये समाविष्ट करून देण्याला जो निर्णय झाला आहे, हा निर्णय हा घटनेच्या विरोधात आहे, पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टच्या विरोधात आहे, त्यामुळे यावरती तात्काळ सुनावणी घ्यावी अशा प्रकारची मागणी देवदत्त कामत यांनी केली आहे। शिवसेनेच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे आता या याचिकेवर केव्हा सुनावणी होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। प्रतीक्षा, निश्चितच धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यात पुढच्या बातमीकडे, सोमवारी संध्याकाळी मुंबईतील चैत्यभूमी परिसरात विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी चैत्यभूमी परिसरात ताब्यात घेतलेल्या तरुणांना पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स पाठवलं आहे। रात्री 2 वाजता पोलिसांनी हे समन्स पाठवलंय। 40 ते 50 तरुणांना हे नोटीस पाठवण्यात आले आहेत। सर्वांवर 0 FIR दाखल करण्यात आलाय। दरम्यान तरुणांच्या दाव्यानुसार त्या आंदोलनाचा भाग नव्हते, तर कुणी कामावर गेलं होतं तर कुणी खरेदीसाठी बाहेर पडले होते, असं काहींनी स्पष्ट म्हटलेलं आहे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संकेत, जसं दिल्लीत आंदोलन सुरू आहे तसं मुंबईतही आंदोलन सुरू आहे, चैत्यभूमीवर आंदोलन सुरू आहे, मात्र काही लोकांना काल ताब्यात घेण्यात आलं होतं। काय अधिकची अपडेट आहे त्याबद्दल? प्रतीक्षा, आपण पाहिलं की दिल्लीत जंतर मंतरवरती आपण पाहतोय की काल मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलन झालं, तिथे लाठीचार्ज देखील झाला। कुठेतरी त्या लाठीचार्जच्या विरोधात आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनात जे आहे ते काल मुंबईत देखील आंदोलन झालं, तर कुठे झालं तर दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये ते आंदोलन झालं। अर्थात ते आंदोलन कालांतराने जे आहे ते थोपवण्यात आलं। पोलिसांनी अनेकांना त्यावेळेला ताब्यात घेतलं होतं, डिटेन केलं होतं आणि ज्यांना ज्यांना ताब्यात घेतलं होतं त्या सर्वांना काल संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान सोडून दिलं होतं। पण त्या सर्व आंदोलक जे होते त्यांना रात्री 2 आणि 2:30च्या दरम्यान पुन्हा एकदा व्हॉट्सअपवरती दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या मार्फत जे आहे ती समन्स आला, हजर राहण्याची नोटीस आली आणि आज सकाळपासून अनेक जे आंदोलक आहेत ते शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आपण पाहतो की आपल्या समोर देखील काही आंदोलक आहेत। आता यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आंदोलनाचा भाग नव्हतो, काहींचं असं म्हणणं आहे की आम्ही वाढदिवसाची शॉपिंग करायला गेलो होतो, काहींचं असं म्हणणं आहे की आम्ही कामावर गेलो होतो, तिथून आम्हाला जाताना डिटेन करण्यात आलेलं आहे। आपल्या व्हिज्युअल्समध्ये दिसतात हीच ती मंडळी आहे ज्यांना पोलिसांनी जे आहे ते रात्री समन्स पाठवला होता, आता सकाळी ते इथे हजर झालेले आहेत। आता मुळात हे नेमके काल तिथे कशासाठी होते याचा अर्थात पोलीस तपास करेल। आता देखील एकेकाला वरती बोलवून त्यांच्याशी चर्चा केली जाते, त्यांची चौकशी केली जाते आणि पुढचं इन्व्हेस्टिगेशन हे कालांतराने होईल। आता 0 FIR नावाचा प्रकार होतो, म्हणजे कुठेही काही घडलं तरी कोणत्याही रँडम पोलीस स्टेशनमध्ये ती FIR घेतली जाते। अशा सर्व जणांवरती सध्या 0 FIRs ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या FIRच्या आधारे या सर्वांची जी आहे ती येत्या काळात चौकशी सुद्धा होईल। पण मात्र आता आपण पाहतोय की हे जे आंदोलक आहेत हे पोलिसांच्या मध्ये कालच्या चैत्यभूमीच्या आंदोलनात होते। यांचं असं मत आहे की आम्ही आंदोलनात नव्हतो, आम्ही तिकडे आमच्या कामानिमित्त गेलो होतो। पण आता नेमकं काय, म्हणजे हे लोक खरंच आंदोलक आहेत की हे आंदोलक नाहीये, त्याचा अर्थात येत्या काही दिवसांमध्ये पोलीस तपास करतील आणि निष्कर्ष काढतील। पण सध्या आपण पाहतो की सकाळपासूनच पोलीस जे आहेत ते कुठेतरी ऍक्टिव्ह आपल्याला दिसत आहेत। काल जे होते त्यांना रात्री नोटीस पाठवलेल्या आहेत, सकाळी त्यांना सगळ्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेतरी पोलीस खबरदारी घेत आहे की आज असं कोणतेही आंदोलन होऊ नये। आणि आपण जर पाहिलं तर आज अजून तरी आज मुंबईत आंदोलन आहे असं कुठे डिक्लेअर केलेलं नाहीये, मात्र फ्लॅशमॉब होण्याची मुंबईत आजही शक्यता आहे CJP कडून।
त्याच्यामुळे आज नेमकं दिवसभरात काय काय होतंय, कुठे कुठे आंदोलन होतंय हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. प्रतीक्षा. निश्चितच संकेत, याबद्दलची अधिक अपडेट वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली लाठीचार्ज म्हणजे हुकुमशाही असल्याचा आरोप काँग्रेस आमदार वडेट्टीवारांनी केलाय. शांततामय आंदोलनाला लाठीचार्ज करून चिरडण्याची गरज होती असा सवालही वडेट्टीवारांनी केलाय. काल ज्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं शांततामय आंदोलनाला हाताळलं गेलं आणि लाठीचार्ज करून त्या तरुण पोरांना जखमी केलं गेलं, ज्या पद्धतीनं पोलीस गुंडगिरीसारखे वागत होते, यावरून जंतर मंतर हे लोकशाहीच्या आणि या देशातील जनतेच्या हक्काचं एक केंद्रस्थान आहे की जिथे आंदोलन होतात. ते आंदोलन ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला आहे. कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? आणि म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो. दरम्यान दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुण हा नागपूरचा असल्याचं समोर आलंय. याचं नाव भारत बाणाईत असं आहे. विद्यार्थी चळवळीत सक्रिय असलेला भारत गेल्या महिनाभरापासून आंदोलनात सहभागी होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी पोलिसांच्या कथित मारहाणीचा निषेध करत भारतच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशी कारवाई होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आपण पाहू शकतो काल दिल्लीत जंतर मंतरमध्ये अनेक प्रकारच्या घटना घडल्या आहेत. आंदोलनादरम्यान अनेक जणांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. अनेक व्हायरल व्हिडिओ समोर आलेले आहेत. त्यापैकी एका व्हायरल व्हिडिओ बद्दलची घटना आहे. त्याच्या कुटुंबियांनी लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केलेला आहे.